महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये छगनरावजी भुजबळांना पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी, मंत्रिपदाची जबाबदारी मिळणं हे ओबीसी समाजाच्या नव्हे तर एकंदरीतच जाती अंत्याच्या लढ्याला मिळालेलं एक महत्त्वाचं यश आहे असं मी मानतो. कारण ही गोष्ट 100% सत्य आहे की पहिल्या फळीतले नेते असलेल्या भुजबळ साहेबांना पहिल्या शपथविधीमध्ये स्थान न मिळणं याच्या पाठीमागे फार मोठं आरक्षण विरोधी षडयंत्र होतं आणि त्याचा प्रत्यय हा काल ज्यावेळी जरांगेंनी प्रतिक्रिया दिली त्यावेळी पुन्हा एकदा समोर आलेला आहे. पहिल्या दिवसापासून ओबीसी समाजाचं मराठा आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीमध्ये कसल्याही प्रकारचा विरोध नाही हे विधान स्पष्ट असताना सुद्धा अनावश्यकरित्या जरांगे ओबीसी समाजाच्या राखीव जागांमधूनच आपल्याला आरक्षण पाहिजे ह्याचा काही अट्टाहास करत होते. त्या अट्टाहासाला कुठंतरी कालचा शपथविधी ह्या स्पष्टपणे उत्तर आहे. ओबीसींच्या बाबतीतली अपपर भाव कशा पद्धतीने होत होता हे आपण सातत्याने बघितलेलं आहे. मग ते कुठल्याही पक्षाचं असू देत, म्हणजे आता छगनराव भुजबळांच्या बाबतीतलं असू देत, पंकजाताई मुंडेंच्या बाबतीतलं असू देत, विजय वडेट्टीवारांच्या बाबतीतलं असू देत. पण आज पुन्हा एकदा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही बाब स्पष्ट झालेली आहे की राजकीय असू देत किंवा सामाजिक असू देत, ओबीसींना विश्वासात घेतल्याशिवाय, ओबीसींना लक्षात घेतल्याशिवाय, ओबीसींची दखल घेतल्याशिवाय कुठल्याही राजकीय पक्षाला पुढं जाता येणार नाही. आणि त्याचाच परिपाक म्हणून पुन्हा एकदा भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात समावेश करावा लागला. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि हा लढा पुढे नेण्यासाठी ही नियुक्ती, ही निवड, हे मंत्रिपद सगळ्यांच्या मदतीला येईल याच्यात आमच्या कोणाच्याही मनामध्ये तिळं मात्र शंका नाही. दुसरा महत्त्वाचा निर्णय या मधल्या काळामध्ये जो झालेला आहे तो महत्त्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजे जातनिहाय जनगणनेचा. ही आमची पहिल्यापासूनची मागणी होती की या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कोण किती पाण्यामध्ये आहे हे एकदा स्पष्टच होऊ देत. कारण ज्यावेळी ब्रिटिशांच्या काळामध्ये जातनिहाय जनगणना झालेली होती त्यावेळी एक गोष्ट स्पष्ट झाली होती की ओबीसी हे 77-78% पर्यंत आहेत. आज ज्यावेळी ही जातनिहाय गणना होईल, जनगणना होईल, त्यावेळी ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित येईल. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. एक महत्त्वाची बाब या निमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट करतो की आजही ज्यावेळी आम्ही सगळेजण मनुस्मृतीच्या विरोधामध्ये एकवटतो त्यावेळी कुठंतरी भारतामध्ये आजही मनुस्मृती कार्यरत आहे की काय अशी शंका येते. आणि त्याचं बोलकं आणखीन अगदी ठसठसीत उदाहरण म्हणजे काल ज्यावेळी महाराष्ट्राचा एक सुपुत्र सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होतो आणि पहिल्यांदा अधिकृतरित्या महाराष्ट्राच्या आपल्या मूळ राज्याच्या भेटीवरती येत असताना कोणीही वरिष्ठ अधिकारी त्याच्या स्वागताला त्यांना म्हणजे केवळ एक शिष्टाचार म्हणून सुद्धा जावंसं वाटत नाही. इथपर्यंत ही पाळंमुळं घट्ट रुजलेली आहेत. या घटनेचा सुद्धा या निमित्तानं उल्लेख करतो आणि याबद्दलचा खेद व्यक्त केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. कारण एवढी मोठी गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेली असताना आणि न्यायसंस्थेच्या इतिहासात घडलेली असताना कुठल्याही अधिकाऱ्याला जावंसं आणि त्यांनी ज्यावेळी खंत व्यक्त केली त्यांनी सुद्धा अत्यंत संयत शब्दात आणि कसल्याही प्रकारचा आक्रस्ताळेपणा न करता
ही खंत व्यक्त केली आणि त्याला मग कुठेतरी लाजेकाजेस्तव 2 अधिकारी जातात. याच्यामध्ये बूंदसे गई वो हौदसे नाही आती. पण कदाचित त्याच्यावरचा उतारा म्हणून भुजबळ साहेबांना हे मंत्रिपद दिलं गेलं असेल. काही असू देत, परंतु आम्हाला त्याच्याबद्दलचा आनंद आहे, अभिमान आहे. आणखीन भविष्याच्या वाटचालीबद्दल आम्ही खूप सकारात्मक आहोत. लवकरच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि जी आमची मागणी अगदी पहिल्या दिवसापासून होती की आहे या पद्धतीने निवडणुका घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधी लागेल तेव्हा लागेल, परंतु आज जवळजवळ 4 वर्ष हे आज स्थानिक पातळीवरचे लोकप्रतिनिधी नाही आहेत. येत्या काळामध्ये ज्यावेळी या निवडणुका जाहीर होतील, जास्तीत जास्त ओबीसी लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी म्हणून ओबीसी महासंघ, ओबीसी व आरक्षित समाज महासंघ काम करणार आहे. धन्यवाद.